आपली दुःख बघायला लोकांकडे वेळ नाही आहे. आम्हा विनोदी कलाकारांसाठी तर अजिबातच नाही आहे, अशी खंत एका विनोदी मराठी कलाकारांनी केली आहे. सध्या या विनोदी कलाकाराची एवढी बिकट परिस्थिती झाली की त्याच्याकडे वडापाव खाण्यासाठी सुद्धा पैसे नाही. तर कोण आहे हा अभिनेता हे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर मंडळी, आपण आज बोलतोय अभिनेता भूषण कडू याच्याविषयी. मराठी बिग बॉस नंतर भूषण कडू मराठी इंडस्ट्रीतून गायबच झाला अशी बातमी व्हायरल झाली होती. अर्थात कोविडच्या काळात भूषणने त्याची पत्नी कादंबरी हिला गमावले होते. त्यानंतर मात्र त्याचे आयुष्य एका अज्ञातवासासारखे गेले. त्या अगोदर भूषणने त्याच्या पहिल्या पत्नीलासुद्धा गमावलं होतं. कादंबरीसोबत दुसरा संसार थाटल्यानंतर भूषण सुखी आयुष्य जगत होता. चित्रपट, मालिका, महाराष्ट्राची हास्यजत्रा अशा अनेक कार्यक्रमातून तो प्रेक्षकांच्या भेटीला आला. सगळं सुरळीत चालू असताना कोविड काळात त्याची पत्नी कादंबरीला तो गमावून बसला. तर लोकमत फिल्मी या यूट्यूब चॅनलला दिलेल्या माहितीमध्ये त्यांनी सगळी आपबीती सांगितली आहे. तर आपल्यावर संकट ओढावलं की ते चहूबाजूने येतात, असं काहीसं भूषणच्या बाबतीत झालं. कारण गेल्या 7 ते 8 वर्षापासून भूषण मराठी इंडस्ट्रीतून बाहेर पडला, पण त्यामुळे त्याच्यावर अनेक संकटं ओढावली गेली. तर या मुलाखतीत तो म्हणाला, पत्नी कादंबरीला गमावलं आणि माझ्या आयुष्यातील कादंबरी वाचायची अर्धवट राहून गेली. दरम्यान माझ्याबद्दलच्या बऱ्याचशा गोष्टी मला ऐकायला मिळत होत्या, जसं की पत्नीच्या निधनानंतर हा मुलींच्याच नादी लागला आहे, त्याला काम करायचं नाही आहे, तो दारू पिऊनच पडलेला असतो. काहींनी तर डिक्लेअरच केलं होतं की हा जगातच नाही आहे. यानंतर तो पुढे असंही म्हणाला की महाराष्ट्राच्या हास्यजत्रांमधून नाईलाजास्तव म्हणजे मनाविरुद्ध जाऊन बाहेर पडावं लागलं, पण त्यानंतर मला खूपच आर्थिक संकटाला सामोरं जावं लागलं. पत्नीच्या निधनानंतर माझ्यावर एवढी भयंकर परिस्थिती आली होती की माझ्याकडे वडापाव खायलासुद्धा पैसे नव्हते. एका कामासाठी मला 850 रुपयाची गरज होती. मी मित्राकडे 850 रुपये मागितले, त्यांनी ती देण्यास नकार दिला. हे सगळं पाहून मात्र भूषण खूपच खचला. आयुष्य संपवून टाकावं असा विचार त्याच्या मनात आला. सुसाईड नोट लिहावी असंही त्याने विचार केला, पण मग मुलाचा विचार केला. आपली दुःख बघायला लोकांकडे वेळ नाही, मात्र आम्हा विनोदी कलाकारांसाठी तर अजिबातच नाही आहे, अशी खंत या मुलाखतीत तो बोलून दाखवतो. तर या मुलाखतीत त्याने अजून बरेचसे खुलासे केले आहेत. तर अभिनेता भूषण कडू याच्याविषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्स करून नक्की सांगा. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.